नमस्कार. आज आपण महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत, मग थांबणार आहोत. जे शिक्षणाशी रिलेटेड आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मागील सगळ्या लेक्चरच्या PDF वगैरे सगळ्या पाठवल्या आहेत तुम्हाला. सॉरी, लेक्चरचे लिंक्स वगैरे पाठवले आहे. चला, आजचा महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाराची हमी देते? कलम 14, कलम 21. पप्पा तुम्ही गेट लॉक पण करून दिलं. याचं उत्तर द्यायचं आहे. भारतीय राज्यघटनेतले भारतीय राज्यघटनेतले कलम 14. भारतीय राज्यघटनेतले कोणते कलम बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाराची हमी देते? कलम 14, कलम 21, कलम 45 आणि शेवटचं कलम जे आहे ते म्हणजे तुमचं कलम 51. पटकन उत्तर द्यायचं आहे. चला, काय उत्तर आहे याचं? बोला. या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 45. तर भारतीय राज्यघटनेतलं जे कलम आहे बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाराची हमी देतं, तर त्याचं उत्तर जे आहे ते कलम 45. चला, पुढचा प्रश्न बघूया. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2005, 2009, 2010, 2012. 2010. 2005. 2005. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा कधी लागू करण्यात आलाय त्याचं उत्तर द्यायचंय. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 2009 हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2009 मध्ये मोफत व सक्तीचा कायदा लागू करण्यात आला होता 2009 मध्ये. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण. शिक्षण हक्क कायदा वयाच्या मुलांसाठी शिक्षण अनिवार्य करतो. शिक्षण हक्क कायदा कोणत्या वयाच्या मुलांसाठी शिक्षण कंपल्सरी करतो? 4 ते 6, 6 ते 10, 6 ते 14, 14 ते 18.
6 ते 6 ते 14. 18. 6 ते 14. हा 6 ते 14 आणि नंतर 18 अपंगांसाठी. हा, तर 6 ते 14 वर्ष हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण हक्क कायदा खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, ज्याला EWS आपण म्हणतो, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किती टक्के आरक्षण अनिवार्य केले आहे? शिक्षण हक्क कायदा खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किती टक्के आरक्षण अनिवार्य करतो? 10%, 20%, 25%. 25%, 30%? 25%. हा, बरोबर. त्याला कुठला कायदा म्हणतो आपण? माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. RTE. RTE म्हणजे हा राईट टू एज्युकेशन. राईट. एज्युकेशन. यस, राईट टू एज्युकेशन. म्हणून आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे राईट टू एज्युकेशन, हे उत्तर आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. भारतात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ? जो काही RTE ऍक्ट आहे, राईट टू एज्युकेशन 2009, भारतीय शिक्षण कायदा 2009, त्याची अंमलबजावणी करायची, तर ती कोणती संस्था जबाबदार आहे? काय वाटतं तुम्हाला? 4 पर्याय आहेत तुमच्याकडे. शिक्षण मंत्रालय. अगदी बरोबर. त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालय, हे परफेक्ट उत्तर आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या दुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवला आहे? तर अशी कोणती दुरुस्ती केली सेंट्रल गव्हर्नमेंटने की ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की शिक्षणाचा अधिकार हा फंडामेंटल राईट झालेला आहे, मूलभूत अधिकार बनलाय? 86वी घटना दुरुस्ती, 92वी घटना दुरुस्ती, 93वी घटना दुरुस्ती, 97वी घटना दुरुस्ती? आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती चालू राहते. वेगवेगळ्या कायद्यांमध्ये थोडे थोडे वया काळानुरूप बदल केले जातात, बरोबर आहे की नाही? मग हे जे काळानुरूप बदल केले जातात त्या अनुषंगाने शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार कधी बनलाय, म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीने? 93 घटना दुरुस्ती. कोणती कोणती? 93. अगदी बरोबर, अतिशय उत्तम उत्तर दिलंय. तर लक्षात ठेवायचंय, 93वी घटना दुरुस्ती जी आहे, या 93व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेतील या दुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया आपण. शिक्षण हक्क कायदा खालीलपैकी कोणत्या प्रथा शाळांमध्ये प्रतिबंधित करतो? धर्मावर आधारित शिक्षण, शारीरिक शिक्षा, बाल कामगार, वरील सर्व? वरील सर्व. आणि या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर जे आहे ते म्हणजे वरील सर्व. अगदी बरोबर उत्तर दिलं मॅडमने. तर शिक्षण हक्क कायदा कशाही प्रकारचे भेदभाव करत नाही, तर त्याच्यामध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे. लिंगभेद नाहीये, धर्मभेद नाहीये, जातीभेद नाहीये, शारीरिक शिक्षा नाहीये, म्हणजे कुठलाही अशी प्रथा त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. पुढचा प्रश्न आहे, मध्यान्ह भोजन योजना पुढील प्रमाणे सुरू करण्यात आली. वरील सर्व. मध्यान्ह भोजन योजना पुढील प्रमाणे: शाळांमधली नोंदणी सुधारणे, शिक्षणाचा दर्जा वाढवणे, मुलांमधलं कुपोषण कमी करणं, वरील सर्व? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शालेय पोषण आहार शाळांमध्ये दिला जातो, मध्यान्ह भोजन योजना दिली जाते. त्याचा हेतू काय आहे?
तर वरील सर्व हे त्याचं परफेक्ट उत्तर दिलेलं आहे कोणीतरी आता. तर नोंदणी सुधारणं म्हणजे विद्यार्थी संख्या वाढवणं, शिक्षणाची क्वालिटी वाढवणं आणि विद्यार्थ्यांचं कुपोषण कमी करणं हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश आपल्याला दिसून येतो. चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियान ज्याला SSA म्हणतात, सर्व शिक्षा. S स्टँड्स फॉर सर्व, S स्टँड्स फॉर शिक्षा, A स्टँड्स फॉर अभियान. सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश काय आहे? मुलांना मोफत पाठ्यपुस्तकं, मुलांच्या शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास, नंतर किशोरवयीन मुलांना व्यावसायिक शिक्षण, सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण. छान प्रश्न आहे बघा हा. याचं उत्तर द्यायचंय सगळ्यांनी. काय उत्तर आहे सर्व शिक्षा अभियानाचं? सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण. अगदी बरोबर उत्तर दिलंय. सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण हे परफेक्ट उत्तर आहे. तुम्ही ते पेन्सिलचं चित्र पाहिलंय बघा, पेन्सिलवर मुलगा मुलगी बसलेले असतात. दॅट इज द सर्व शिक्षा अभियान. स्कूल चले हम. याच्यामध्ये सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण, व मुलगा मुलगी कोणी असो सगळ्यांना प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे या अनुषंगाने सर्व शिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम शिक्षण हक्क कायदा लागू केला? RTI ऍक्ट कोणी लागू केलाय पहिल्यांदा पूर्ण भारतामध्ये? महाराष्ट्र राज्य, तामिळनाडू, राजस्थान, केरळ. जेव्हा 2009ला हा ऍक्ट आला, आता कोणत्या राज्याने त्याचा स्वीकार केलाय असा हा प्रश्न आहे. केरळ. यस. अजून वेगळं उत्तर? बोला. कोणत्या राज्याने सर्वप्रथम हा कायदा लागू केला? महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, केरळ. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे राजस्थान. राजस्थान हे एकमेव राज्य आहे की ज्यांनी पहिल्यांदा RTI ऍक्ट लागू केलेला होता. RTI ऍक्ट 2009, राईट टू एज्युकेशन. तर राजस्थान राज्य लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. चला पुढे जाऊया. राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रथम कोणत्या वर्षी तयार करण्यात आले? राष्ट्रीय शिक्षण धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पहिल्यांदा कधी तयार करण्यात आली? 1986. अगदी बरोबर. 1986. अगदी बरोबर. तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 मध्ये काय करण्यात आलेलं होतं? तयार करण्यात आलं होतं. अतिशय बरोबर उत्तर दिलंय. चला पुढे जाऊया. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे उद्दिष्ट पुढील गोष्टींसाठी शिक्षणाला चालना देण्याचे आहे. तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं कोणतं उद्दिष्ट आहे? ते पुढील गोष्टींसाठी शिक्षणाला चालना देण्याचं उद्दिष्ट आहे. लिंग समानता, सामाजिक न्याय, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, वरील सर्व. वरील सर्व. अगदी बरोबर. तर जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असतं त्याच्यामध्ये लिंग समानता म्हणजे स्त्री पुरुष भेद सोडून इव्हन थर्ड जेंडरचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. सामाजिक न्याय निर्माण झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचा अगदी परफेक्ट सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. ही सगळी उद्दिष्ट त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणती संस्था जबाबदार आहे? जी काही शालेय पोषण आहार किंवा मध्यान्ह भोजन योजना आहे, कोण जबाबदार आहे मग त्याला?
बोला कोणीतरी. मनुष्यबळ विकास मंत्रालय. अजून याचं उत्तर जे आहे ते आहे महिला व बालकल्याण. अगदी बरोबर. महिला व बालविकास मंत्रालय जे आहे ते याच्यासाठी जबाबदार आहे. त्यांची ती जबाबदारी आहे की मध्यान्ह भोजनाची काय करणं, अंमलबजावणी व्यवस्थितरित्या करणं ही त्यांची महत्वाची जबाबदारी आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील कोणत्या राज्याने प्राथमिक शिक्षणात 100% पटसंख्या गाठलेली आहे? केरळ. 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 या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर अगदी बरोबर केरळ हे उत्तर आहे. केरळ या राज्याने प्राथमिक शिक्षणात 100% पटसंख्या गाठलेली आहे. शिक्षण हक्क कायदा शाळांना असे करण्यास मनाई करतो. शिक्षण हक्क कायद्याने काय मनाई करण्यात आलेली आहे? अभ्यासक्रमेतर उपक्रम, प्रवेश परीक्षा, पालक शिक्षक सभा, सह अभ्यासक्रम उपक्रम. प्रवेश परीक्षा. अगदी बरोबर. तर शिक्षण हक्क कायदा शाळांना असे मनाई करतो की तुम्ही एंट्रन्स एक्झाम घेऊ शकत नाही, तर त्या मुलांना प्रवेश देऊ शकतात. तर प्रवेश परीक्षा घेण्यास मनाई करतो RTE ऍक्ट. चला पुढचा प्रश्न. शिक्षण हक्क कायदा कोणत्या स्तरापर्यंत मोफत शिक्षणाची हमी देतो? प्राथमिक शाळा. माध्यमिक शाळा. प्राथमिक, माध्यमिक शाळा 2 वेळा ऑप्शन आलाय. तर याचं उत्तर जे आहे ते माध्यमिक शाळेपर्यंत मोफत शिक्षणाचे, म्हणजे 8वी पर्यंत. बरोबर, 1ली ते 8वी पर्यंत. आता 3ऱ्या वर्षापासून तर 8वी पर्यंत असं त्याचं उत्तर आहे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न बघूया. टिंबसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क, ज्याला NCF म्हणतात, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, शालेय शिक्षण याद्वारे प्रसिद्ध केले गेले. कोणासाठी? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कने कोणासाठी प्रसिद्ध केलं ते? राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. NCERT. NCERT, yes, that is National Council of Education Research and Training Center. हे जे नॅशनल काउन्सिल एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर जे आहे, ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणतात, हे दिल्लीला आहे. आणि महाराष्ट्राची काय मग MSCE आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन. बरोबर आहे की नाही? MSCERT पण आहे. तर टिंबसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क जो आहे ना, तो याद्वारे प्रसिद्ध केला गेलाय की जो काही अभ्यासाचं आराखडा आहे, राष्ट्रीय आराखडा, तो कोणी तयार केला? NCERTने तयार केला गेला. बाकी विद्यापीठ अनुदान आयोग, शिक्षण मंत्रालय, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, आता हे जे असते ना राष्ट्रीय शिक्षण परिषद, ते DED कॉलेजला वगैरे मान्यता देतात, मान्यता काढून घेतात. हे भोपाळला सेंटर आहे, NCTEचं भोपाळला सेंटर आहे. त्याचा आणि फ्रेमवर्कचा काही संबंध नाही. शिक्षण हक्क कायदा खालील गोष्टींची स्थापना अनिवार्य करतो. शिक्षण हक्क जिल्हा कायदा. शिक्षण समिती. केंद्रीय शिक्षण मंडळ, राज्य शिक्षण मंडळ, जिल्हा शिक्षण समित्या, राष्ट्रीय शिक्षण आयोग. जिल्हा शिक्षण समिती. शिक्षण समिती. तर शिक्षण हक्क कायदा खालील गोष्टींची स्थापना अनिवार्य करतो, ते म्हणजे जिल्हा शिक्षण समिती. जिल्हा शिक्षण समित्या तयार झाल्या पाहिजे यासाठी ते कटिबद्ध आहेत किंवा अनिवार्य करतो. देन RMSA, ज्याच्यामध्ये आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान चे उद्दिष्ट आहे की किती वयापर्यंतच्या सर्व मुलांना माध्यमिक शिक्षण देणे. 14 वर्ष वयापर्यंत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान त्यांचं काय उद्दिष्ट आहे, किती वयापर्यंतच मुलांना माध्यमिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. 14 वर्ष. या 14 प्रश्नाचं जे उत्तर आहे 16 वर्ष. तर RMSA चे उद्दिष्ट आहे की 16 वर्षापर्यंत. चला पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण हक्क कायदा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली. कोठारी आयोग. कोठारी आयोग, मुदलियार आयोग, सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती. कोठारी आयोग. तर हा जो शिक्षण हक्क कायदा आहे तो स्थापन करण्याची जी शिफारस दिली गेलेली आहे तर ती शिफारस कोणी केलेली आहे, कोठारी आयोगाने केलेली आहे. वेगवेगळे आयोग आपल्या भारतात येऊन गेले, म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये म्हणजे अगदी वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले. त्याचाच एक भाग म्हणजे शिक्षण हक्क कायदा स्थापन करावा अशी शिफारस जी होती तर ती कोणत्या आयोगाने केलेली आहे, कोठारी आयोगाने केलेली. पुढचा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायदा मुलांना खालील शिक्षण घेण्याच्या अधिकाराची हमी देतो. त्यांची मातृभाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा. त्यांची मातृभाषा. शिक्षण हक्क कायदा मुलांना खालील शिक्षण घेण्याच्या अधिकाराची हमी देतो. तर त्याचं उत्तर जे आहे तर त्यांची मातृभाषा, जी काही मातृभाषा आहे, मदर टंग आहे, त्याला महत्व आलेलं आहे. आताच जे नवीन पॉलिसी आलेली आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 तिची हळूहळू आता अंमलबजावणी होताना आपल्याला दिसते. त्यामुळे भविष्यामध्ये मातृभाषेमधल्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व येणार आहे, कारण कायद्यामध्येच तशी तरतूद करण्यात आलेली आहे. फॉरेनर लोकांनी आपली स्वतःची मातृभाषा विसरली नाही, तर मग भारतीय लोकांनी आपली मातृभाषा काय विसरावी हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बालिका समृद्धी योजना, जिचा उद्देश काय आहे. ही एक योजना आहे गव्हर्नमेंटची, बालिका समृद्धी योजना. तर तिचा उद्देश काय आहे. मुलींचं शिक्षण, मुलांचं आरोग्य आणि पोषण, किशोरवयीन मुलांसाठी व्यावसायिक शिक्षण, अपंग मुलांसाठी सर्वसमावेशक शिक्षण. मुलींचे शिक्षण. तर बालिका समृद्धी योजना ही जी आहे ती कोणासाठी आहे तर मुलींच्या शिक्षणासाठी. अतिशय उत्तम उत्तर दिलेलं आहे, मुलींचं शिक्षण. पुढचा प्रश्न आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. लक्षात ठेवा, फुल फॉर्म पण परीक्षेला विचारला जाऊ शकतो, त्यानुसार लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. काय आहे बघा तो, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, NCPCR. नॅशनल, N stands for national, C stands for commission, P stands for protection of child rights असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली, 2002, 2005, 2008, 2010. 2005. अगदी बरोबर. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ची स्थापना ही 2005 मध्ये झालेली आहे. चला, मुलांसाठीचे राष्ट्रीय धोरण प्रथम कोणत्या वर्षी स्वीकारले गेले. मुलांसाठीचे राष्ट्रीय धोरण प्रथम कोणत्या वर्षी स्वीकारले गेले.
1974, 1984, then 1992, 2004. मुलांसाठी राष्ट्रीय धोरण प्रथम कोणत्या वर्षी स्वीकारले गेले? 1992. तर इथे मुलांसाठी शब्द आलाय, तर खऱ्या अर्थाने मुलांना सेंट्रलाइज करून, विद्यार्थी केंद्रित करून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असावी किंवा नॅशनल पॉलिसीज असाव्यात एज्युकेशनच्या. तर त्याचं उत्तर जे आहे ते 2004 हे त्याचं उत्तर आहे. 2004 मध्ये मुलांसाठी राष्ट्रीय धोरण स्वीकारलं गेलंय 2004 मध्ये. पुढचा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायद्यात शाळांमध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षेवर बंदी घालण्याची तरतूद आहे? मानसिक छळ. शिक्षण हक्क कायद्यात शाळांमध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षेवर बंदी घालण्याची तरतूद आहे? तर मानसिक छळ हे उत्तर अगदी बरोबर आहे. अतिशय छान उत्तर दिले तुम्ही. जवळपास आपण हे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढची PDF घेतो मी. पुढचा प्रश्न आहे भारतातील विविध आर्थिक विद्यार्थी योजनांचा भारतातील विविध विद्यार्थी लाभ योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती सरकारी संस्था जबाबदार आहे? तुमचा वेळ सुरू होतोय आता. पटापट उत्तर द्यायचे आहेत. बोला लवकर. शिक्षण मंत्रालय, UGC, NSP, वरील सर्व. वरील सर्व. अगदी बरोबर, वरील सर्व. EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आर्थिक सहाय्य करते? प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय साधन सह मेरिट शिष्यवृत्ती योजना, वरील पैकी एकही नाही. तर जे EWS चे विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय, तर त्यांच्यासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना? तर त्याच्यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना. केंद्र सरकारची कोणती शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक समुदायातील म्हणजे जैन, मुस्लिम वगैरे वगैरे असतील तर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते? तुमचा वेळ सुरू होतोय आता. वरील पैकी एकही नाही. यासाठी मौलाना आझाद. त्याच्यासाठी उत्तर आहे मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना. ही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. कोणत्या राज्य सरकारची शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी मदत करते? झारखंड, तेलंगणा, बिहार, वरील पैकी नाही. त्याचं उत्तर जे आहे ते तेलंगणा. आहे तेलंगणा. हे उत्तर अगदी बरोबर आहे. तेलंगणा फ्री प्रतिपूर्ती योजना. मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना. नाही, मुलींना उच्च शिक्षणासाठी म्हणजे हो. सुरुवातीच्या शिक्षणासाठी नाही, उच्च शिक्षणासाठी. तर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना. अपंग विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना आहे? बी. अपंग विद्यार्थ्यांसाठी अगदी बरोबर. राष्ट्रीय अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय फेलोशिप आहे. बरोबर उत्तर दिलंय, राष्ट्रीय फेलोशिप. भारताचा जो ईशान्य भाग आहे त्या ईशान्य भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना
आर्थिक सहाय्य प्रदान करते? आता माहित नसेल तर मी उत्तर देतो त्याचं. तर जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, CRPF आणि आसाम रायफलसाठी, यांच्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना आहे. त्याद्वारे ईशान्य भारत जे 7 सिस्टर्स राज्य आहेत आपले, तर त्यांना, त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. कोणती योजना माजी सैनिकांच्या मुलांसाठी उपयुक्त ठरते? बी त्याचं RPF उत्तर आहे RP राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना, जी माजी सैनिकांच्या मुलांसाठी उपयुक्त ठरते. या सगळ्या महत्वाच्या योजना आहेत. केंद्र सरकारची कोणती योजना ST विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षणासाठी उपयुक्त ठरते? शेड्यूल्ड ट्राईब जे असतात त्यांच्यासाठी, त्यातही त्यात हायर एज्युकेशन असेल तर कोणती योजना आहे केंद्र सरकारची? तर त्याच्यासाठी आहे ST विद्यार्थ्यांसाठी नॅशनल फेलोशिप जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, जे विद्यार्थी सायन्समध्ये आहेत, इंजिनिअरिंग मध्ये आहेत, मेडिकल फील्डमध्ये आहेत, त्यांना PG घ्यायचंय, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर राज्य सरकारची कोणती योजना आहे? तर लक्षात ठेवायचंय स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजना. त्यानंतर ज्या मुलांना IIT ला जायचंय, NIT ला जायचंय, तर आर्थिक सहाय्य प्रदान करणारी कोणती योजना आहे भारतामध्ये? माहिती आहे तुम्हाला, हे शाळांमध्ये आता चालू आहे. बऱ्याच शाळांमध्ये याचे पैसे येतात. मी ज्या संस्थेत काम करतो तिथे 2 शाळातल्या मुलांना 10-10 हजार रुपये आलेत. 6वी, 7वी, 8वी, 9वीच्या मुलांना. कदाचित तुम्हाला माहित नसेल तर ही इन्स्पायर्ड अवॉर्ड योजना आहे. इन्स्पायर अवॉर्ड योजना, इन्स्पायर अवॉर्ड मिळतो. त्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही एक प्रोजेक्ट द्यायचा असतो, तो जर कमिटीला आवडला तर तुमच्या खात्यावर पैसे येतात. मग त्याचे राऊंड असतात, ते 10,000 आले की मग जिल्हा स्तरावर निवड होते. मग तुमच्या प्रोजेक्टला तुम्ही अजून छान बनवू शकता. नंतर मग तो प्रोजेक्ट पुढे पुढे सिलेक्ट होत जातो. त्यानंतर हुशार विद्यार्थ्यांना विज्ञान व गणितात संशोधन करिअर करण्यासाठी कोणती योजना आहे? आपल्याकडे योजना भरपूर आहेत, फायदा कोणी घेत नाही. खूप योजना असतात. आपल्याला फक्त लाडकी बहीण योजना माहिती, बाकी योजना माहित नाही कोणत्या. खूप योजना असतात. लाडका भाऊ पण. लाडका भाऊ. तर जे हुशार विद्यार्थी आहेत विज्ञान गणितामध्ये, त्यांना KVPY असते, माहितीये का तुम्हाला? जे 12वीचे विद्यार्थी असतात ना, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना असते, मंथली फेलोशिप असते ती. कोणत्या राज्य सरकारची शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे? तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या EWS विद्यार्थ्यांना कोणती शिष्यवृत्ती योजना आहे? राजश्री शाहू महाराज. याला सुद्धा मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनाच म्हटलेला आहे. पण आता हा प्रश्न थोडा कॅन्सल होईल, कारण आता पुन्हा नवीन सरकारने काहीतरी वेगळीच योजना काढली उच्च शिक्षणासाठी, फ्री शिक्षण केलेलं आहे, आणि ते माझ्या ते मुलींसाठी आहे कदाचित. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समुदायात कोणती योजना आर्थिक सहाय्य देते? 3 मिनिटं राहिले, 3 मिनिटानंतर लेक्चर आपोआप कॅन्सल होईल, त्यामुळे अगोदरच शुभरात्री करून देतो मी. चला, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप योजना. मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप योजना जी आहे त्या योजनेद्वारे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना फायदा होतो. आर्थिकदृष्ट्या वंचित वसतिगृह निवास योजना आणि आर्थिक सहाय्य योजना कोण कार्यान्वित करतं किंवा कोणती योजना आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना लक्षात ठेवायची. निर्वाह भत्ता आणि वसतिगृह योजना जी आहे तर ती महाराष्ट्र सरकारची आहे. तर याची PDF पण टाका आम्हाला ग्रुपला. लगेच पाठवतो मॅडम, दोन्ही PDF पाठवतो आजच्या. सांगून द्यायचं फक्त ग्रुपवर एकदा शेअर करून द्यायचं की ही PDF टाकून द्या असं.
महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणती शिष्यवृत्ती योजना केंद्रित आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य शिष्यवृत्ती योजना आहे. एकलव्य शिष्यवृत्ती योजना आहे. नेक्स्ट पुढचं बघूया आपण. शेवटचा प्रश्न आणि 1 मिनिट राहिलाय. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती म्हणजे SC शेड्यूल्ड कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST शेड्यूल्ड ट्राईब. लक्षात ठेवायचं जाती आणि जमाती याच्यात फरक आहे. शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब या मुलांच्या शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे असा जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. ओके, तर आपला वेळ पण संपलेला आहे. दोन्ही PDF तुम्हाला लगेच मी ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत. थांबूया. गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.